Welcome student. Today we will learn about the topic chemical bonding. आता या केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये आपण ऑक्टेट रूल पाहिला होता. ऑक्टेट रूल म्हणजे काय? थोडक्यात आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. आता या ऑक्टेट रूल आपण पाहिलेला आहे. त्या ऑक्टेट रूलचे काही लिमिटेशन्स आहेत किंवा ड्रॉबॅक आहे. तर आपण इनएडिक्वेसीज और ड्रॉबॅक्स और लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल्स असं म्हणतो. लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल्स याचे एक दोन लिमिटेशन्स आहेत किंवा ड्रॉबॅक आहे. त्यामध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट आता इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे काय की त्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटल बॉन्ड फॉर्म होतो. हा कोव्हॅलेंट बॉन्ड असेल आयनिक बॉन्ड असेल, तो बॉन्ड फॉर्म होत असताना त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. त्याला आपण इनकम्प्लीट ऑक्टेट असं म्हणतो. इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेट हे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये बॉन्ड फॉर्म होत असताना त्याच्या 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, म्हणून त्याला आपण इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेट असं म्हणतो. आता यामध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ बेरियम क्लोराइड फॉर्मेशन ऑफ BCl2. The molecules in which a central atom contains less than 8 electrons in valence shell. The molecules contains central atoms contains less than 8 electrons. Molecules कुठलाही molecules फॉर्म झाला. Molecules contains less than 8 electrons. Central atoms of elements they have less than 8 electrons present in molecule are termed as incomplete octet. आता फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ बेरियम क्लोराइड BCl2. आता B atomic number 4 electronic configuration 1s2 2s2. outermost orbital मध्ये हे दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आता दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे यामध्ये क्लोरीन आपण पाहिलं. क्लोरीन atomic number 17 electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2 3p5 3s2 3p5. आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये यामध्ये काय इथं 287. आता यामध्ये बेरिलियम जो आहे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. हे दोन इलेक्ट्रॉन्स असे आपण दाखवूया, क्रॉस लाईनने दाखवूया. बेरिलियम आणि क्लोरीन दोन BCl2 दोन क्लोरीन आहेत. त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. हा क्लोरीन 2 2 2 and 1 7 आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर हा क्लोरीन आणि क्लोरीन. हा क्लोरीन पण यामध्ये हा बॉन्ड फॉर्म झाला. म्हणजे या क्लोरीनला आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले. हा क्लोरीन जर पाहिला तर या क्लोरीनला पण आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. परंतु सेंट्रल ॲटम जो आहे सेंट्रल ॲटम बेरिलियम जर आपण पाहिलं तर बेरिलियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स नाही, 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. म्हणून बेरिलियम हे इनकम्प्लीट ऑक्टेटचं एक्झाम्पल आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल ॲटम. इथं क्लोरीनला जर पाहिलं तर क्लोरीन 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. या क्लोरीनला 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, परंतु बेरिलियमला 4च इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. म्हणून अशा प्रकारचे जे मॉलिक्युल्स आहेत फॉर्मेशन ऑफ BCl2 याचे जे रूल्स आहे किंवा ड्रॉबॅक आहे तो इनकम्प्लीट ऑक्टेटचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट BCl2.
आता एक्सपांडेड ऑप्टिक, एक्सपांडेड म्हणजे 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन सेंट्रल ॲटम्स, त्याला आपण एक्सपांडेड ऑप्टिक असं म्हणतो. एक्सपांडेड ऑप्टिक. आता एक्सपांडेड ऑप्टिक सेकंड लिमिटेशन ऑफ ऑप्टिक रूल. सेकंड लिमिटेशन एक्सपांडेड ऑप्टिक. Expanded optic. Central atom of elements, they have more than 8 electrons. More than 8 electrons. Such molecules or such optics are called as expanded optic. Expanded optic. For example, PCl5. PCl5. Formation of PCl5. यामध्ये phosphorus atomic number आपल्याला माहित आहे. phosphorus चा atomic number 59. 15 electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2 3s2 3p3 3p3 3p3. outermost orbital मध्ये इथं 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 8 5 2 8 5. ठीक आहे. आता त्यानंतर क्लोरीन आपल्याला माहितच आहे. क्लोरीन atomic number 17, electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p5 3p5 म्हणजे क्लोरीनच्या 2 8 आणि 7 2 8 7. आता यामध्ये पहा, जर क्लोरीन आणि फॉस्फरस याचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्या स्ट्रक्चर मध्ये या ठिकाणी क्लोरीन सेंट्रलला फॉस्फरस आहे, त्याचे 5 इलेक्ट्रॉन्स, हे 5 इलेक्ट्रॉन हे फॉस्फरसचे झाले. त्यानंतर क्लोरीन, इथं हा एक क्लोरीन 1 2 3 4 5 6 7 क्लोरीन 1 2 2 2 2 क्लोरीन 2 2 2 2 क्लोरीन 2 2 2 2 क्लोरीन 2 2 2 2. ठीक आहे. आता यामध्ये क्लोरीनचं जर आपण पाहिलं, यामध्ये पहा, हा क्लोरीन ऑक्टेट कंप्लीट होतं. या क्लोरीनचं 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिटल. या क्लोरीनला जर पाहिलं तर 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिटल. हा क्लोरीन जर पाहिला तर 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिटल्स. त्यानंतर हा क्लोरीन जर पाहिला 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिटल आणि यामध्ये जर पाहिलं 8 इलेक्ट्रॉन्स. क्लोरीन हा ऑक्टेट रूल प्रमाणे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स फॉर्म करतो. परंतु फॉस्फरस जर पाहिला तर फॉस्फरस मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन 4 आणि हे 2 इलेक्ट्रॉन 8 आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स 8 आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स 10 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, म्हणजे मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन सेंट्रल ॲटम. सच ऑर्बिटल्स आर टर्म्ड एज एक्सपांडेड. expanded orbitals or expanded optic. expanded optic PCl5. आणि याचं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर कशा प्रकारचे असेल? Cl 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 आणि Cl 5 Cl मॉलिक्युल्स. एक्सपांडेड ऑप्टिक. ठीक आहे. म्हणजे हे ड्रॉबॅक आहे ऑप्टिक रूलचे, हे ड्रॉबॅक आहे. इनकम्प्लीट ऑप्टिक आणि एक्सपांडेड ऑप्टिक. इनकम्प्लीट ऑप्टिक तुम्हाला म्हटलंय की 8 पेक्षा आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये 8 पेक्षा जर कमी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर त्याला इनकम्प्लीट ऑप्टिक म्हणते. आणि एक्सपांडेड ऑप्टिक 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर त्याला एक्सपांडेड ऑप्टिक असं म्हणतो. एक्सपांडेड ऑप्टिक. ओके. आता यानंतर आपण एक 2 डेफिनेशन पाहणार आहोत. त्या 2 डेफिनेशन म्हणजे बॉन्ड एनर्जी और बॉन्ड एंथैल्पी. बॉन्ड एनर्जी और बॉन्ड एंथैल्पी. बॉन्ड एंथैल्पी. What in by bond energy?
The amount of energy required to break one mole of bonds between two atoms in a gaseous state are termed as bond energy. Bond energy, amount of energy is required to break the covalent bonds in gaseous atoms are termed as bond energy. कुठलाही बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जी एनर्जी आवश्यक असते त्या एनर्जीला आपण बॉन्ड एनर्जी असं म्हणतो. त्यालाच आपण बॉन्ड एन्थाल्पी असं म्हणतो. बॉन्ड एनर्जी और बॉन्ड एन्थाल्पी. आता यामध्ये पहा हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड एन्थाल्पी जी आहे ते 435.8 किलो जूल आहे. हायड्रोजन ब्रेकिंग ऑफ हायड्रोजन बॉन्ड, the bond energy is required. This is nothing but the 435.8 kilojoules. This is nothing but the bond energy. आता त्यानंतर bond length. What is by bond length? Bond length, distance between two nuclei of atoms. कुठलाही बॉन्ड असेल, हा बॉन्ड आहे, हा एक ॲटम आहे A आणि दुसरा ॲटम समजा हा दुसरा ॲटम आहे, दुसरा ॲटम B. हा जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन सेंट्रल ॲटम और सेंट्रल न्यूक्लियस ऑफ A and nucleus of B. Such distance are termed as bond length. Bond length म्हणजे काय? The equilibrium distance between nuclei of two bonded atoms in a molecule is called as bond length. Equilibrium distance between two bonded atoms are termed as bond length. ठीक आहे. Then valence bond theory, VBT. आता ही जी valence bond theory आहे, ह्या valence bond theory मध्ये काही पॉस्युलेट्स आहेत. पॉस्युलेट्स म्हणजे अजम्पशन. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी याचे काही अजम्पशन्स आहेत. VBT अजम्पशन्स काय अज्युम केलेले आहेत. त्यामध्ये काय अज्युम केलेले आहे? A covalent bond between two atoms is formed by overlapping of atomic orbital. जर atomic orbitalचं ओव्हरलॅप जर झालं तर त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. असं एक अजम्पशन आहे किंवा पॉस्युलेट्स आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असताना त्यामध्ये ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅप होऊन त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म होतो. हे त्या ठिकाणी अजम्पशन आहे. दुसरं अजम्पशन काय आहे? ॲटॉमिक ऑर्बिटल टेकिंग पार्ट इन दी ओव्हरलॅपिंग should contain unpaired electrons with opposite spin. Atomic orbital taking part in overlapping should have unpaired electron. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये हे अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणारेच त्याचा ओव्हरलॅप होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ॲटॉमिक ऑर्बिटल फॉर्म होते. त्यानंतर ॲटॉमिक ऑर्बिटल टेकिंग पार्ट इन ओव्हरलॅपिंग शुड हॅव नियरली सेम एनर्जी. जे ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहेत, जे ओव्हरलॅपिंग मध्ये भाग घेतात त्यामध्ये जनरली नियरली सेम एनर्जी असते. असेच प्रकारचे ॲटॉमिक ऑर्बिटल हे ओव्हरलॅपिंग मध्ये भाग घेतात. त्यानंतर ड्यूरिंग द ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज्ड. इलेक्ट्रॉन गेट पेअर ज्यावेळी ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप होतो त्यामध्ये spin of electron get neutralized. The number of covalent bond formed is equal to the number of unpaired electrons present in the atom. जेवढे unpaired electron present असतात तेवढेच त्या ठिकाणी covalent bond फॉर्म होतात. हे assumption आहे किंवा postulates आहे. The strength of covalent bond depends upon extent of overlap. जेवढा जास्त ओव्हरलॅप असतो तेवढा तो बॉन्ड फॉर्म हा स्ट्रॉंगर असतो. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड डिपेंड्स अपॉन एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. ग्रेटर द ओव्हरलॅपिंग मोर इज द evolution of energy and stronger is the bond formation. During the overlapping of atomic orbital, the electron density between two nuclei increases. Therefore, repulsion between nuclei of bonded atoms decreases. The geometry and bond angle of the molecule formed depends upon directional nature and orientation of the overlapping. These are the postulates of VBT, valence bond theory. Okay, धन्यवाद.